नमस्कार, आम्ही आलो आहोत आज इमॅजिकाला. आमचा मित्रांचा 9 वाजता इथं पोहोचण्याचा प्लॅन ठरला होता, पण आता वाजलेले आहेत 11 वाजून 7 मिनिट झालेले आहेत, तरी अजून ते काही पोहोचलेले नाहीत. त्यामुळे आमचा इथं वाट बघून बघून सध्या मूड ऑफ झालेला आहे. फायनली आमचे मित्र आलेले आहेत. पहा त्यांची खुशी. बाहेरच एक नाश्ता सेंटर आहे, तिथे पण आपण नाश्ता करू शकतो. त्यानंतर वॉटर पार्कसाठी सेपरेट बस असते, त्या बसने आपल्याला तिथे तिकीट काउंटरच्या गेटपर्यंत बस सोडते. ते आपण तिकीट काढून आपल्याला तिकीट आणि एक बँड दिला जातो, जो कंटिन्युअसली आपल्याला सोबत ठेवावा लागतो. आपण आपल्या राईडसाठी इथून जाऊ शकतो. त्यासाठी सिक्वेन्स वगैरे काही नसतो, आपल्याला जे आवडते त्या राईडमध्ये आपण जाऊ शकतो. काही राईड खूप डेंजर आहेत, म्हणजे त्यामध्ये एका मिनिटासाठी असं वाटतं की आपण गेलो. ही राईड सर्वात इझी आणि रिलॅक्स राईड आहे, त्याच्यामुळे आपण पाण्याचा आनंद घेऊ शकतो. ही आमची नवीन जोडी आहे, नवीन कपल. ही आहे आमची पल्लवी ताई. या दोघांना असं वाटत होतं की आम्ही एकटे एकटे पाण्यामध्ये एन्जॉय करू, पण आम्ही काही एन्जॉय त्यांना करू दिला नाही. इमॅजिका वॉटर पार्कला येताना मेनली आपला ग्रुप पाहिजे किंवा कपल, त्यासाठी खूप भारी प्लेस आहे. हा आहे वेव इमॅजिकाचा पूर्ण वॉटर पार्कचा. त्याच्याच बाजूला थीम पार्क आहे. एका दिवशी आपण एकच पार्कच्या राईड करू शकतो, कारण पार्क हा खूप मोठा आहे, त्यामुळे वन डे मध्ये पॉसिबल नाही आहे. हे पाहू शकता पूर्ण वॉटर पार्कचा व्ह्यू, आणि समोर दिसतो तो आहे थीम पार्क.
पार्क मध्ये सगळ्यात डेंजर राईड आहे ही. राईड फक्त आमच्या दादानी केली, आमची काही हिंमत झाली नाही. कुठे निघाला बघा तिकडे. त्या राईड मध्ये 4 लोक असतात, वजनानुसार ऍडजस्ट करतात. आणि हे बघा कुठे निघाले ते. थोड्या वेळासाठी आपण विसरूनच जातो. राईड करून आम्हाला खूप भूक लागली होती. नुसता थोडाच गेला होता. आतमध्ये खूप काही गोष्टी सगळ्या कॉस्टली आहेत. साधा चिप्सचा पुडा पण 150-200 रुपयाच्या खाली नाही आहे. त्यामुळे आपण पोट भरून नाश्ता करून जावं, कारण बाहेरचं फूड पण अलाउड नाही आहे. त्यानंतर आम्ही छोट्या राईडकडे आलो. फॅमिली आणि छोट्या मुलांसाठी ही राईड बेस्ट आहे. काही राईड खूप रिस्की आहे. रिस्की म्हणजे माणूस घाबरतो. आतमध्ये काही इन्स्ट्रक्शन आहेत, आपण काही गोष्टी आतमध्ये अलाउड नाहीत. जर सेल्फी स्टिक वगैरे घेऊन गेलो तर 50 रुपये चार्जेस घेतात त्यांच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी. लायटर, माचीस बॉक्स, स्पीकर, सेल्फी स्टिक, ट्रायपॉड, LED लाईट्स. आउटसाईड फूड अलाउड नाही आहे. त्यानंतर आता फायनली बस आपल्याला बाहेर मेन गेटवर नेऊन सोडते. हा व्ह्यू कसा आहे. इथे वीकेंडला खूप शाळा, कॉलेजेसचे बसेस वगैरे येतात, त्यामुळे गर्दी असते वीकेंडला. आणि फायनली लास्ट हा फोटो प्रत्येक जण काढतो.